पुण्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. 3 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई तसेच रेकॉर्डवरील आणि पाहिजे आरोप्यांचा शोध घेत असताना देशमुखवाडी शिवणे परिसरात एका खोलीतून गुटख्याची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देशमुखवाडी शिवणे येथे छापा टाकला. यावेळी सोमनाथ शामराव गरड वय 44 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 1,65,464 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपीला पुढील कारवाईसाठी उत्तम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 च्या पथकाने केली आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. मी शहाबाज शेख, आपण पाहत आहात बातमी महाराष्ट्राची, महाराष्ट्र मार्शल टाइम्सवर.